भाजप नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकालाची समीक्षा आता करणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीसाठी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि जबाबदारी दिले गेलेले मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। यंदाच्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये विरोधक दिसलेच नाहीत असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। रवींद्र चव्हाण यांनी लोकशाही मराठीशी एक्सक्लुझिव्ह चर्चा करताना ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात भाजपची रणनीती काय, मालवणच्या निकालासंदर्भात रवींद्र चव्हाणांचं नेमकं काय मत आहे या सगळ्याबाबत भाष्य केलंय। पाहूया। शुभेच्छा शुभेच्छा त्यांना। आव्हान वाटत नाही तुम्हाला दोन्ही ठाकरे? हे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की आम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल, लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं जे वाटतं, परंतु जनतेला हे कळेलच ना की कोस्टल रोड कोणी केला आहे। त्याचा विचार फक्त केंद्रातलं एनडीएचं सरकार, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे। त्यामुळे हा जो अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा जो आहे तो फक्त न फक्त हा देवेंद्रजींकडेच आहे। एका बाजूला होतं ते 4 ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये निवडणुका होत्या, 4 ठिकाणी निवडणुका होत्या। सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अतिशय चांगल्या पद्धतीने विजय झाला। हे आपण याची सुद्धा चर्चा करणं हे अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर खरं तर दादांना या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो की त्यांना निवडणुकीमध्ये 2 मुलं ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करतात, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये भाग घेता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे दादांनी जर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना भाग घेता आला असता तर या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका हे आम्हाला जिंकता आल्या असतात। खरं तर ही लढाई जी आहे ती विरोधकांबरोबर झालीच नाही। विरोधक कुठे आहेत हा प्रश्न विचारणं हे अपेक्षित आहे। तो का विचारला जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आम्ही 225 पेक्षा जास्त ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून महायुतीचे जिंकून आलेले आहेत। कितीपैकी तर 288 पैकी। त्याचा अर्थ आमचा स्कोर बघा। या व्यतिरिक्त काही ठिकाणी आघाड्या झाल्या, त्या आघाड्यांमध्ये सुद्धा महायुतीचेच असणारे अनेक जण हे नगराध्यक्ष झालेत। मुंबई असेल किंवा MMR रिजनमधल्या प्रत्येकाला कळत आहे इन्फ्रास्ट्रक्चरमधले कामं ज्या गतिमान पद्धतीने होत आहेत हे मुंबईकरांना MMR रिजन असेल किंवा सर्व महानगरपालिकांमध्ये लक्षात येत आहे। डेव्हलपमेंटचा अजेंडा जो आहे तो फक्त न फक्त हा देवेंद्रजींकडेच आहे। दूरदृष्टी आणि पुढे काय हवं आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा होणार। त्यामुळे नागरिकांना हे कळत आहे भावनिक आव्हानांना कोणीही बळी पडणार नाही। रोहित पवारांना सांगितलं होतं की पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवा, मात्र माझा आग्रह रोहित पवारांना मान्य नाही असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे। असं आहे की म्हणजे त्यांनी थोडंसं समाधान व्यक्त केलं काँग्रेसबद्दल। यामध्ये त्यांना मी म्हणत होतो की तुम्ही जामखेडचे आमचे काँग्रेस जे आहे त्यांच्याबरोबर संवाद ठेवा, त्यांच्याशी बोला। तर त्यांच्या खूप नाराजी तिथल्या त्या नेतृत्वाच्या बाबतीत होती। त्या विधानसभेला असं केलं तसं। असं की शेवटी आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना आपले काही मुद्दे बाजूला सुद्धा ठेवावं लागतात, तडजोड करावं लागते, बरोबर घ्यावं लागतं। त्यांनी तसा तो माझा जो आग्रह होता की तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर, त्यांना बरोबर घ्या, तो त्यांनी मान्य केलेलं नाही। ही पहिली गोष्ट लक्षात घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।